हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. भारत पाकमधील मध्यस्थीच्या वक्तव्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा युटर्न. भारत पाक वादात मध्यस्थी नाही फक्त मदत केली, ट्रम्प यांचा घुमजाव. भारतात आयफोन तयार करण्याच्या ऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवा, डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला. टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही केला दावा. भारत सरकारचा तुर्कीला आणखीन एक मोठा दणका. देशातील 9 विमानतळावरती काम पाहणाऱ्या सेलेबी या कंपनीचं कंत्राट केलं रद्द. पाकिस्तानसोबत फक्त दहशतवादावर चर्चा होईल. पीओके संदर्भात पाकशी द्विपक्षीय चर्चा करण्यास तयार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं. आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा. तुम्ही धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले, आम्ही कर्म बघून दहशतवाद्यांना अद्दल घडवली, हाच आमचा धर्म. राजनाथ सिंह यांचा पाकवर हल्लाबोल. काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश. त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा. गेल्या 48 तासात 6 दहशतवादी ठार. विंग कमांडर व्योमिका सिंहांबाबत सपाचे खासदार रामगोपाल यादवांचं वादग्रस्त वक्तव्य. जातीचा उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केल्याने यादव सापडले वादात. माओवादी विरोधी मोहिमेत जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली. एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबांशी साधला संवाद. अमळनेरमध्ये रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने 5 तासांपासून सुरत भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत. काही रेल्वे रद्द तर काहींचे मार्ग बदलले. आणि छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये मोठा दरोडा. अमेरिकेला गेलेल्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी लांबवली. दरोडेखोरांचा शोध सुरू.